नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, टी.वाय. बी.कॉम, व्यवसाय प्रशासन, पेपर क्रमांक 3, वित्त आणि उत्पादन प्रक्रिया कार्य, प्रकरण 4, भांडवल व्यवस्थापन या चॅप्टरला आपण सुरुवात केलेली होती. मागील लेक्चर आपण सार्वजनिक ठेवींचे फायदे आणि सार्वजनिक ठेवींच्या मर्यादा याचा अभ्यास केलेला आहे. यानंतर पुढील आपला मुद्दा आहे नफ्याचा वाटा शिल्लकेत राखणे. प्रत्येक व्यवसाय संस्थेचं मुख्य उद्दिष्ट नफा कमवणं हे आहे. नफ्यातील बाजूस टाकल्या जाणाऱ्या नफ्याचा उपयोग भावी काळातील योजना कार्यवाहीत आणण्याकरता होतो. अशा कंपन्यांची बाजारपेठेमध्ये पत वाढते. नवीन भांडवल विक्रीस काढताना कंपनीची या प्रतिष्ठेचा उपयोग होतो. कंपनीकडे स्वतःच्या नफ्याचा संचय असल्याने या रकमेच्या वापराबद्दल कंपन्यांना स्वातंत्र्य राहतं. भागधारकांच्या कर्जरोख्याधारकांचा कंपनीच्या ध्येय धोरणामध्ये जो हस्तक्षेप होत नाही. भांडवल निर्मिती करण्याचा हा मार्ग लोकप्रिय असला तरी सर्व कंपन्या सर्व परिस्थितीत या मार्गाचं अनुकरण करता असे नाही किंवा त्यांना करता येते असेही नाही. आकारमानाने लहान आणि अस्थिर वातावरणात वावर करणाऱ्या कंपन्यांनी नफाप्राप्तीसुद्धा मर्यादित असते. भारतासारख्या देशात अशी क्षमता नफ्याचा वाटा शिल्लकेत राखणे मर्यादित आहे. फारच थोड्या कंपन्या स्वबळावर भांडवल निर्मिती करण्याच्या या पद्धतीचा विचार करू शकतात. कंपनीच्या नफ्याशी विविध व्यक्तिगटांचे परस्पर विरोधी हितसंबंध असतात. भागधारकांना आकर्षक लाभांश हवा असतो. कर्मचारी वर्गास वेतनवाढ व बोनसची अपेक्षा असते. कंपनीच्या आर्थिक लाभाच्या प्रमाणाकडे सरकारचे लक्ष असतं. यामुळे भारतात पुष्कळशा कंपन्या आपली खरी आर्थिक स्थिती गुंतवणूकदारांसमोर आणतच नाही. प्रत्येक वर्षी नफ्याचा काही हिस्सा कंपनी स्वतःकडे राखते. या धोरणाला गुंतवणूकदारांचा विरोध असतो. जर प्रत्येक वर्षी कंपनीनं हेच धोरण अवलंबले तर आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण होण्याची शक्यता असते. आर्थिक सत्तेच्या या मार्गाने केंद्रीकरण करणाऱ्या कळत आर्थिक शोषणाला चालना मिळते. नफ्याचा वाटा शिल्लकेमध्ये राखणं हे प्रत्येक व्यवसाय संस्थे जे असते या व्यवसाय संस्थेला जो काही नफा मिळतो या नफ्यातून बाजूला टाकण्यात जाणाऱ्या नफ्याचा उपयोग भावी काळामध्ये ज्या योजना असतील या योजना आणण्यासाठी होत असतो. अशा कंपन्यांची बाजारपेठेमध्ये पत वाढते. नवीन भांडवल विक्रीस काढताना ज्या कंपन्यांना चांगला नफा मिळलेला आहे या नफ्याच्या प्रतिष्ठेचा उपयोग त्यांना भांडवल बाजारामध्ये देखील होतो. कंपनीकडे स्वतःच्या नफ्याचा संचय होत असल्याने त्या रकमेच्या वापराबद्दल कंपन्यांना स्वातंत्र्य देखील असतं. कंपनी आपल्या स्वतःच्या नफ्याचा जेव्हा संचय करते तेव्हा त्याच्या वापराबद्दल त्यांना स्वातंत्र्य असतं. भागधारक आणि कर्जरोखेधारक यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतात. कारण भांडवल निर्मिती प्रक्रियेमध्ये या दोन्ही घटकांना हाताशी पकडून कंपनीने भांडवल निर्मिती केलेली असते. आकारमान लहान आणि अस्थिर वातावरणात वावर करणाऱ्या कंपन्यांची नफाप्राप्तीसुद्धा मर्यादित असते. भारतासारख्या देशामध्ये नफ्याचा वाटा शिल्लकेत राखणं ही संकल्पना खूप मर्यादित प्रमाणामध्ये आहे. फारच थोड्या कंपन्या स्वबळावर भांडवल निर्मिती करण्याचा प्रयत्न करतात. कंपनीच्या नफ्याचे विविध व्यक्तिगट हे परस्पर विरोधी असतात. भागधारकांना आकर्षक लाभांश हवा असतो. कर्मचाऱ्यांना वेतनवाढ व बोनसची अपेक्षा असते. कंपनीच्या आर्थिक लाभात जो आहे या आर्थिक लाभाकडे सरकारही लक्ष देऊन असतं. यामुळे भारतामध्ये पुष्कळशा कंपन्या आपली आर्थिक स्थिती गुंतवणूकदारांसमोर आणत नाही. हे मोठं दुर्दैव भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये बघायला मिळतं. प्रत्येक वर्षी नफ्याचा काही हिस्सा कंपनी स्वतःकडे राखते. या धोरणाला गुंतवणूकदारांचाही विरोध असतो. जर प्रत्येक वर्षी कंपनीने हेच धोरण अवलंबलं तर आर्थिक जी सत्ता जी आहे ही कंपनीकडे जाऊन तिचं केंद्रीकरण होईल. या आर्थिक सत्तेचे जे शोषण आहे हे कळत न कळत होऊन अर्थव्यवस्था जी आहे अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याऐवजी अर्थव्यवस्था
यामध्ये स्थिर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कंपनीला नफ्यामध्ये जो वाटा द्यायचा आहे, या नफ्याच्या वाटा शिल्केमध्ये राखणं याचा अर्थ आपण बघूया. नफ्याचा वाटा शिल्की स्वरूपात बाजूलाच ठेवणे हा मार्ग म्हणजे सावध दृष्टिकोनाचा भाग आहे. भविष्यकाळात केलेली जी तरतूद असते, कंपन्या या मार्गाने स्वावलंबी बनतात. आपला आर्थिक पाया बळकट करता येतो. उपलब्ध नफा सर्वस्वी वाटून न टाकता, तसेच खर्च करून न टाकता आपल्या हातात काही प्रमाणात जर ठेवला तर आर्थिक परावलंबित्व कमी होतं. नफ्याची रक्कम बाजूला राखणे हा बचतीचा सवयीचा एक भाग आहे. म्हणजे नफ्याची रक्कम जी आहे ही कंपनीला झालेला स्वतःचा नफा कंपनीनं बाजूला टाकणं, जेणेकरून भविष्य कालावधीमध्ये जर काही भांडवल निर्मितीची गरज पडली किंवा अडीअडचणीच्या कालावधीमध्ये भांडवल उभं करण्यासाठी या नफ्याचा उपयोग कंपनीला होताना दिसून येतो. नफ्याचा वाटा शिल्केत टाकणं ही तशी भारतामध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये वापरली जाणारी संकल्पना असल्याचं देखील दिसून येतं. त्यानंतर पुढील मुद्दा आहे, नफ्याचा वापर जो आहे हा व्यवसायात वापरणे यामागे काही उद्दिष्ट आहेत. या उद्दिष्टांचा आपण अभ्यास करूया. जेव्हा नफा व्यवसायात परत गुंतवला जातो तेव्हा त्याची खालील उद्दिष्ट असतात. व्यवसाय विस्तारासाठी नवीन मालमत्ता ताब्यात घेणे. व्यवसाय विस्तार करत असताना नवीन वस्तूंची खरेदी करणं किंवा असेटची खरेदी करणं, यासाठी जुन्या मालमत्तेच्या ठिकाणी नवीन मालमत्ता टाकणे. कंपनीला जर जुन्या मालमत्तेच्या ठिकाणी नवीन मालमत्ता जर निर्माण करायची असेल, नवीन मालमत्ता घ्यायची असेल, तर त्यासाठी देखील अशा प्रकारच्या नफ्याचा उपयोग केला जातो. तिसरं उद्दिष्ट आहे, नेहमी खेवा खास कारणासाठी लागणाऱ्या खेळत्या भांडवलाची व्यवस्था करणं. कंपनीचं जे खेळतं भांडवल आहे याची कंपनीला नेहमी आवश्यकता असते. खेळत्या भांडवलाला रक्कम जर कमी जर पडली तर या नफ्यातील शिल्लक वाट्यामधून या रकमेची व्यवस्था करता येते. जुनी देणी फेडणं. कंपनीकडे अनेक प्रकारची जुनी देणी असतात. ही जुनी देणी फेडण्यासाठी देखील कंपनीचं जे भांडवल आहे नफ्याच्या रूपाने बाजूला काढलेलं, त्याचा उपयोग होत असतो. भागधारकांसाठी योग्य तो लाभांश काढल्यानंतर बाह्य संस्थांकडे पत किंवा कर्ज याची मागणी न करता व्यवसायात गुंतवणं शक्य होईल इतके उत्पन्न निर्माण करणं, अशी संकल्पना आहे. म्हणजे भागधारकांना योग्य तो लाभांश देणं, बाह्य संस्थांकडून कर्ज याची मागणी न करता आपला नफा आपल्याच व्यवसायात गुंतवणं, इतके उत्पन्न निर्माण करणं, अशी संकल्पना आहे. भांडवलाचे दायित्व न वाढवता राखीव निधींमधून कंपनीच्या विस्ताराच्या आणि सुधारणेच्या योजना तयार करता येतात. भांडवलाचे दायित्व न वाढवता राखीव जे निधी आहेत या निधींमधून कंपनीच्या विस्ताराच्या आणि सुधारण्याच्या योजना तयार केल्या जातात. यासाठी कंपनीचं संचालक मंडळ लाभांशाची घोषणा करताना योग्य ती काळजी घेत असतं आणि अतिरिक्त नफा राखीव निधीमध्ये, घसारा निधीमध्ये किंवा आणीबाणीच्या निधीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला असतो. जे कंपनीला जो काही नफा होणार आहे या नफ्याचा जो संचय आहे हा विभिन्न प्रकारच्या राखीव निधीमध्ये करण्याचं धोरण देखील कंपनी आखत असते. या राखीव निधीमधून कंपनीसाठी लागणाऱ्या विविध प्रकारचे भविष्यामधील जे खर्च आहे ते खर्च भागवण्यासाठी या नफ्याचा विभिन्न राखीव निधींमध्ये संचय कंपनी करत असते. म्हणजे नफ्याचा जो वाटा जो आहे याचा योग्य संचय करून भविष्यकालामध्ये विभिन्न जे उद्भवणारे खर्च आहे हे खर्च भागवण्यासाठी या नफ्याचा वाटा या विभिन्न प्रकारच्या निधींमध्ये गुंतवला जातो. नफ्याचा व्यवसायात वापर करण्याचे फायदे आपण बघणार आहोत. यामध्ये पहिला फायदा आहे, प्रगतीचा आलेख उंचावतो. संकलित अतिरिक्त उत्पन्न नफा कंपनीच्या भांडवलामध्ये भर टाकतो. त्यामुळे कंपनीच्या प्रगतीचा आलेख उंचावतो.
व कंपनीची पत देखील वाढते. त्याचा फायदा कंपनीला चालू आर्थिक गरजा भागवण्यासाठी व अधिक सहजपणे भांडवल निधी उभारणीसाठी होत असतो. म्हणजे कंपनीच्या माध्यमातून जो काही संकलित अतिरिक्त जो निधी असतो, या निधींचा वापर कंपनीमध्ये जे विभिन्न प्रकारचे जे राखीव निधी आहे, या राखीव निधींच्या माध्यमातून या भांडवलाचा जी गुंतवणूक आहे ती या ठिकाणी केली जाते. आणि कंपनीचे रिझर्व वाढल्यामुळे साहजिकच कंपनीचा जो काही बाजारामधील जो पतनिर्मिती जी आहे, प्रगतीचा आलेख आहे, हा उंचावलेला दिसून येतो. दुसरा आहे जनतेचा विश्वास. जर कंपनीकडे व्यवसाय गुंतवण्याजोगा अतिरिक्त नफा असेल तर कंपनीची प्रतिष्ठा उंचावण्यास मदत होते. त्यामुळे जनतेचा विश्वास जो आहे हा विश्वास संपादन करतात. म्हणजे अतिरिक्त नफ्याचा भांडवल म्हणून वापर केल्याने आणि या भांडवलाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे निधी निर्माण केल्याने कंपनीची बाजारपेठेमधील जी प्रतिष्ठा आहे ती वाढीस लागते. कारण जेव्हा नवीन भांडवल गुंतवणूकदारांना व्यवसायामध्ये करायचे असते तेव्हा ताळेबंद पत्राचा अभ्यास करत असताना कंपनीकडे असलेले जे राखीव निधी जे आहे यावरून देखील कंपनीच्या नफ्यामध्ये झालेल्या वाढीचा अंदाज गुंतवणूकदार यामध्ये करताना दिसून येतात. त्यानंतर तिसरा फायदा आहे स्थिर लाभांश धोरण. ज्या कंपनीकडे पर्याप्त नफा असेल त्या कंपनीला स्थिर लाभांश धोरण देखील अवलंबता येतं. जर कंपनीने तिला झालेला नफा त्या वर्षीच्याच लाभांशाच्या स्वरूपात जर वाटून टाकला तर पुढील वर्षी तोच दर राखणे अनेक कारणामुळे कठीण जातं. म्हणजे कंपनीकडे पर्याप्त नफा असल्यामुळे कंपनीला स्थिर लाभांशाचं धोरण आहे हे राबवता येतं. जर कंपनीने तिला झालेला नफा त्याच वर्षीच्या लाभांशाच्या स्वरूपात जर लोकांना दिला किंवा भागधारकांना जर दिला तर पुढील वर्षी तोच दर राखता येणं अनेक कारणामुळे कठीण होत असतं. तरी देखील यामध्ये एक स्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न कंपनी प्रशासनाकडून या ठिकाणी केला जातो. चौथा फायदा आहे भांडवलाच्या अनिश्चिततेचा धोका नसतो. कंपनीकडे अतिरिक्त भांडवल असल्यामुळे नफ्याच्या स्वरूपात पडून असल्याने कंपनीला गरज पडल्यास हा नफा भांडवलाची अनिश्चिततेच्या काळामध्ये व्यवसायात वापरता येतो. म्हणजे कंपनीकडे जे अतिरिक्त भांडवल जे आहे या अतिरिक्त भांडवलाचा जो वापर जो आहे हा खुल्या गंगाजळीमध्ये केला जातो. आणि अनिश्चिततेच्या काळामध्ये जे काही वातावरण आहे या वातावरणामध्ये जेव्हा कंपनीला नफ्याची किंवा पैशाची गरज पडते, रोखनिधींची गरज पडते, तेव्हा या निधीचा वापर करून जी कंपनी आहे व्यवसायामध्ये ज्या अनिश्चितता आहे या अनिश्चितता दूर करण्यासाठी याचा फायदा करून घेते. त्यानंतर पाचवा फायदा आहे स्वयं अर्थप्रबंध विस्तारीकरण. नफ्याचा व्यवसायामध्ये वापर करणं हा वित्तीय विस्तारीकरणाचा एक महत्त्वाचा स्रोत मानला जातो. नफ्याचा व्यवसायात वापर केल्यामुळे कंपनीला काही स्वतःचं विस्तारीकरण करायचं असेल, म्हणजेच कंपनीला एखादा नवीन प्लॅन्ट उभारायचा असेल, कंपनीला ज्या जुन्या झालेल्या काही असेट असतील याचं काही डागडुगी करायची असेल, विस्तारीकरण करायचं असेल किंवा कंपनीला नवीन यंत्रसामुग्री खरेदी करायची असेल, अशा परिस्थितीमध्ये स्वयं अर्थप्रबंधन जे आहे कंपनीने आपल्या स्वतःच्या नफ्यातून जे विभिन्न प्रकारचे रिझर्व आहे हे रिझर्व निर्माण करून केलेलं असतं. यामुळे कंपनीला स्वयं अर्थप्रबंधन जे विस्तारीकरण आहे हे सहजपणे करता येतं. कंपनीला पैशाची गरज पडल्यानंतर किंवा पैशाची जेव्हा गरज निर्माण होईल तेव्हा कुठल्याही प्रकारचा नवीन कर्जाची तरतूद न करता आपल्या आहे त्या स्वतःच्या नफ्याचा वापर यामध्ये कंपनी स्वतः आपल्याला करताना दिसून येते. त्यानंतर पुढचं सहावा आपला फायदा आहे मंदीच्या काळात उपयोगी. कंपनीकडे जर अतिरिक्त नफ्याची रक्कम जर पडून असेल तर मंदीच्या काळामध्ये
कंपनीवर गंभीर परिणाम घडून येत नाही. कारण कंपनी हा नफा व्यवसायामध्ये वापरू शकते. मंदीच्या काळात उलाढाल ठप्प झाल्यानंतर कंपनीच्या उत्पन्नामध्ये घट होते. अशा वेळी कंपनी हा नफा वापरू शकते. कंपनीमध्ये अनेक मंदीचे चक्र येत असतात. तेजी मंदीच्या व्यापार चक्रामध्ये बाजारपेठेमध्ये भांडवल उपलब्ध नसतं किंवा भांडवलाचा जो दर आहे हा मंदावलेला असतो. अशा परिस्थितीमध्ये कंपनीला काही उलाढाल करायची असेल तर अशा परिस्थितीमध्ये कंपनीकडं एक महत्त्वाचा वित्तस्रोत म्हणून नफा जो आहे या नफ्याकडे बघितलं जातं की जेणेकरून व्यवसायामध्ये जे काही मंदीच्या कालावधीमध्ये होणारे जे गंभीर परिणाम आहे हे गंभीर परिणाम यामध्ये दिसून येत नाही आणि मंदीच्या काळामध्ये देखील कंपनीला आपल्या हक्काचं भांडवल जे आहे ते नफ्यातील वाटा शिल्लक ठेवल्यामुळे उपलब्ध असतं. त्यानंतर 7वा फायदा आहे आणीबाणीच्या काळात उपयोगी. कंपनीत अचानक उद्भवलेल्या बऱ्याच वाईट घटना असतात की जसं की कर्ज किंवा तत्सम प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. अशा वेळी कंपनीकडे पडून असलेला नफा वित्तीय स्रोत म्हणून वापरता येतो. कंपनीमध्ये बऱ्याच वेळेस अचानक कच्च्या मालाच्या किमती वाढणं, ग्राहकांची मागणी कमी होणं, त्याचबरोबर कंपनीमध्ये छोटे मोठे अपघात होणं, अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये कंपनीची जी काही कॉन्टिजंट लायबिलिटी आहे ही वाढते. अशा परिस्थितीमध्ये मात्र कंपनीला जो नफा असतो, नफ्यातून जो वाटा शिल्लक ठेवलेला असतो, या नफ्यातील शिल्लक वाट्याचा उपयोग कंपनीला यामध्ये करता येतो की जेणेकरून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये वित्तीय स्रोत म्हणून जो नफा पडलेला आहे या नफ्याचा वाटा कंपनी या ठिकाणी करू शकते. त्यानंतर जुने कर्ज परतफेड. अतिरिक्त नफ्यातून जुने कर्जे, देणी, कर्जरोखे इत्यादींची पूर्तता करता येते. म्हणजे नफा जो आहे नफ्यातून वाटा शिल्लक ठेवत असताना जे विभिन्न प्रकारचे निधी असतात या निधींच्या माध्यमातून कंपनी आपल्या नफ्याची गुंतवणूक रिझर्व्ह फंडामध्ये करत असते. यामधून काही रकमा जर शिल्लक जर राहिल्या किंवा विशिष्ट फंडाची पूर्तता व्यवस्थित जर झाली तर याच नफ्याचा वापर जुनी कर्ज फेडणं, कोणाचे देणं, कर्जरोख्यांची परतफेड करणं किंवा जे सामान्य भागधारक आहे यांची रक्कम परत करणं यासारखे अनेक प्रकारचे जे काही आणीबाणीच्या संदर्भातील जे काही जुने कर्ज असतील या जुन्या कर्जांची परतफेड करण्याची जी कुवत आहे ही कंपनीमध्ये निर्माण होताना दिसून येते. त्यानंतर अतिरिक्त निधी गंगाजळी. कंपनीच्या मालमत्तेवर कोणताही बोजा न चढवता कंपनीला भांडवल उभारता येतं. हा सर्वात महत्त्वाचा फायदा यामध्ये आहे की कंपनी जेव्हा भांडवलाची उभारणी करत असते अशा भांडवलाची उभारणी करत असताना कर्ज आणि कर्जरोख्यांच्या बाबतीमध्ये कंपनीला आपली मालमत्ता बँकेकडे तारण द्यावी लागते आणि त्यामुळे कर्ज आणि जे काही कर्जरोखे आहे यांची जर परतफेड जर कंपनी वेळेवर जर करू शकली नाही तर साहजिकच कंपनीला जप्तीसारख्या घटनांना सामोरं जावं लागतं. परंतु अतिरिक्त निधी किंवा गंगाजळीमुळे कंपनीला कोणत्याही मालमत्तेवर बोजा न चढवता कंपनीला आपलं स्वतःचं जे भांडवल आहे यामध्ये उभारता येतं. त्यानंतर शेवटचा फायदा आहे तयार गुंतवणूक. तयार गुंतवणुकीमुळे कंपनीला जास्तीत जास्त व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. म्हणजे तयार गुंतवणुकीच्या माध्यमातून जर कंपनीला विभिन्न प्रकारच्या काही नवीन तरतुदी करायच्या आहे जसं की कंपनीने रिनोव्हेशन फंड तयार केले असतील तर जमीन किंवा बिल्डिंगचं रेनोव्हेशन करताना या फंडाचा वापर केला जातो किंवा कॅपिटल रिडम्पशन फंड असतील तर भागधारकांचं भांडवल परत करण्यासाठी या फंडाचा वापर केला जातो. म्हणजे कंपनी आपल्या नफ्याच्या माध्यमातून विशिष्ट प्रकारच्या तयार गुंतवणुकी तयार करून ठेवत असते. वेळेनुसार आणि जशी परिस्थिती बाजारपेठेमध्ये असतील किंवा त्या तारखांनुसार त्या देणी देणं आणि त्या तरतुदीच्या माध्यमातून नफाच्या माध्यमातून पैसा उपलब्ध करून देणं हे कंपनीला सर्वस्वी शक्य होत असतं. नफ्यात वाटा शिल्लक राखणं हा जो पॉईंट जो आहे हा या पॉईंटचे
आपण अर्थ, उद्दिष्टे, फायदे या ठिकाणी बघितले. ह्या पॉईंटचे पुढचा जो भाग आहे की नफ्याचा व्यवसायात वापर करण्याचे तोटे, या आपण पुढील लेक्चरला कंटिन्यू करणार आहोत. धन्यवाद.